नमस्कार मंडळी. आता आपण अक्कलकोटवरून निघालो आहोत तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग तुम्हीही चला माझ्याबरोबर. अक्कलकोटमधून आम्ही जवळजवळ 5ला निघालो तुळजापूरसाठी. तर आम्हाला जवळजवळ 2 तास लागले, कारण आम्ही 7पर्यंत तुळजापूरला पोचलो होतो. या वेळेला आम्हाला तुळजाभवानी मातेचं मूळ स्वरूप म्हणजेच पाषाण स्वरूप दिसलं, त्यामुळे खूपच प्रसन्न वाटलं. नाहीतर नेहमी साडी नेसवलेली, दागिने घातलेली अशी भवानी माता असते, पण यावेळेला मूळ स्वरूप दिसलं. खूप आनंद झाला. आम्हाला पोचेपर्यंत 7 वाजले होते, त्यामुळे मंदिरात जास्त गर्दीही नव्हती, म्हणजे एकदम कमी लाईन होती. तरी आम्ही पुजाऱ्यांना हे करून ओटी बिटी भरून घेतली. आणि आमच्याबरोबर बाळ होतं, माझ्या सुनेचं छोटं मुलगी होती, त्यामुळे तिला डायरेक्ट मंदिरात प्रवेश मिळाला. तुळजाभवानी आमची कुलदेवी आहे आणि खंडोबा कुलदेव आहे, त्यामुळे दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतेच मी. गर्दी जास्त नसल्यामुळे आम्हाला दर्शनही पटकन झालं, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि तिथे देवीच्या समोर त्या पुजाऱ्यांनी आमची सगळी ओटी वगैरे भरली, त्यामुळे खूप छान वाटलं. हे सुरुवातीला जे कासव आहे मंदिरात प्रवेश करताना, त्यानंतर असं हे बघा आम्ही मंदिर, हे माझे भाचा आणि भाची सून आहे आणि तिची छोटी मुलगी आहे, 1.25 महिन्याची. आम्ही घेऊन गेलेलो. आई तुळजाभवानीच्या मूर्तीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ही मूर्ती चलित मूर्ती मानली जाते, म्हणजेच ती भिंतीला जोडलेली नाही. वर्षातून 3 वेळा म्हणजेच भाद्रपद वद्य नवमी, अश्विन शुद्ध प्रतिपदा आणि अश्विन वद्य एकादशीला या मूर्तीला गाभाऱ्यातून बाहेर काढून पलंगावर निर्दिष्ट केले जाते. मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी दर्शन होतं ते कल्लोळ तीर्थाचं. असं म्हणतात की देवीच्या आगमनावेळी सर्व पवित्र नद्या या तीर्थात एकत्र आल्या होत्या. पुढे गेल्यावर गोमुख तीर्थ लागतं, जिथून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो. मंदिरात रोज होणारी आरती, कपाळाला लावला जाणारा भंडारा आणि कुंकू आणि आईचा छबिना म्हणजेच पालखी सोहळा पाहणे हा डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव असतो. आई राजा उदे उदे, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानीचं नाव घेतलं तरी अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्या मातेने भवानी तलवार दिली, त्या आई तुळजाभवानीचा इतिहास आणि मंदिर आज आपण पाहत आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थित असलेले हे मंदिर शतकानुशतके करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कृतयुगात अनुभूती, त्रेतायुगात श्रीराम, द्वापारयुगात धर्मराज आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना आई भवानीने आशीर्वाद दिला अशी मान्यता आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी आलो की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. प्रत्येक भक्तांच्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि विश्वास इथे येऊन अधिक दृढ होतो. मातेच्या दरबारात डोकं टेकवलं की सगळ्या चिंता दूर झाल्यासारखं वाटतं. ही फक्त यात्रा नाही, तर आत्म्याला मिळालेला आशीर्वाद आहे. आई तुळजाभवानी मातेची कृपा तुम्हा सर्वांवर कायम राहो. जय तुळजाभवानी माता. दर्शन खूप छान झालं होतं, त्यामुळे अगदी मन प्रसन्न झालं होतं. आता मी दर्शन घेऊन बाहेर पडत होतो. तर मित्रांनो, अशी आहे आपली आई तुळजाभवानी, जी भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येते. जर तुम्ही तुळजापूरला गेला असाल तर तुमचा तिथला अनुभव कसा होता हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून गेला नसाल तर कमेंटमध्ये आई राजा उदे उदे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढच्या व्हिडिओत आपण जेजुरीचे दर्शन करणार आहोत, तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय भवानी. ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. ओम श्री तुळजाभवानी माताय नमः.